नमस्कार. या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, तर बघा या ठिकाणी नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेचे 4,000 रुपये कधी अकाउंटमध्ये जमा होणार आहे असा शेतकऱ्यांच्या कमेंटी येत आहे. असा सर्व शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे. तर बघा या ठिकाणी जे काही शेतकऱ्यांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2,000 रुपये या ठिकाणी PM किसान सन्मान निधीचे वितरित केलेले आहे. पण बघा या ठिकाणी प्रश्न असा उभा राहिला आहे की काही शेतकऱ्याला हे 2,000 रुपये मिळालेले नाही. तर बघा या ठिकाणी याचे 2-3 कारणे असू शकतात की तुम्ही KYC जर केलेली नसेल तरी तुम्हाला हप्ता मिळू शकत नाही, हे लक्षात घ्या. आणि दुसरं म्हणजे लक्षात घ्या की सर्व जे काय शेतकरी आहे यांना हप्ता वितरित केल्याच येत नाही, लवकरात लवकर हप्ता येत नाही. तर बघा या ठिकाणी 3 ते 4 दिवसाचा कालावधी देखील लागू शकते तुम्हाला PM किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये येण्यापर्यंतचा. तुम्हाला 3 ते 4 दिवसांमध्ये देखील हप्ता मिळू शकतो, म्हणजे की चिंता करण्याची काही गरज नाही. आणि बघा या ठिकाणी जर तुम्हाला 3 ते 4 दिवस होऊनही हप्ता आला नाही तर बघा तुमची KYC ही तपासा की तुमची KYC केलेली आहे की नाही. बघा या ठिकाणी जो काय आपण हेही पाहणार आहोत, नमो शेतकरी योजनेचा जो काय हप्ता आहे हा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे. बघा या ठिकाणी जो काय PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वितरण जेव्हा होते 2,000 रुपयांचे, त्यामध्येच नमो शेतकरी योजनेचे पैसे देखील येतात. परंतु आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लक्षात घ्या, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जो काय हप्ता आहे नमो शेतकरी योजनेचा हा सरकारकडे बजेट कमी असल्यामुळे हा लवकर मिळणार नाही, पण या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे की काही कालावधी देखील लागू शकतो, पण ह्या महिन्याचा हप्ता जो काय आहे हा मिळणार आहे, या ठिकाणी लक्षात घ्या. तर बघा, नमस्कार शेतकरी मित्रांनो. आता पाहिलं तर देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते बिहारमध्ये होणाऱ्या समारोहामध्ये 24 फेब्रुवारी रोजी PM किसान 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला गेला आहे. यामध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 9 कोटी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. आणि तो देखील हप्ता मिळालेला आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील हप्ता मिळायला सुरुवात झालेली आहे. तुमच्याही खात्यामध्ये हप्ता लवकरात लवकर येईल. 2 ते 3 ते 4 दिवस देखील कालावधी लागू शकतो. याचबरोबर शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला आहे की PM किसानच्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता खात्यात जमा होणार आहे का नाही. तर बघा या ठिकाणी आता जे काय नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे हा तुमच्या अकाउंटमध्ये PM किसान सन्मान निधी योजनेबरोबरच जमा होत असतो. पण बघा आता जो काय हप्ता आहे हा तुमच्या अकाउंटमध्ये लवकर जमा होणार नाही, कारण हे मुख्यमंत्री साहेबांनी जो काय हप्ता आहे हा वितरित केलेला नाही. तर काही कालावधी देखील लागू शकतो हप्ता वितरित होण्यामध्ये. तर बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, PM किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता पाहिलं तर 24 फेब्रुवारी 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केला गेला आहे. आणि हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यानंतर बघा या ठिकाणी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा जो काय हप्ता आहे वितरण प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. म्हणजे की बघा हा हप्ता आता वितरित झालेला आहे. नंतर बघा काही कालावधी 10 दिवस देखील लागू शकतात नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळण्यासाठी. तर बघा या ठिकाणी जर तुम्हाला PM किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जर आला नाही तर बघा यामध्ये काही कारणं देखील असू शकतात. तुमची सर्वात पहिली KYC तपासून घ्या. KYC जर बरोबर असेल तर काही अडचण नाही. आणि मोबाईल नंबर हे तुमचा आधारशी लिंक पाहिजे, तरच तुम्हाला PM किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळू शकतो. तर मित्रांनो, ही होती माहिती. आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा.